हॅलो नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सफर्स नुपूर सुमुख। तर आज एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। तर ह्याला तुम्ही एक लाईफ अपडेट व्हिडिओ सुद्धा म्हणू शकता। बरेच दिवसापासून चॅनलवर म्हणजे साधारण 2 महिन्यांपासून चॅनलवर कोणताच व्हिडिओ आलेला नाही। शॉर्ट व्हिडिओज मी टाकत होते चॅनलवर तुमच्यासोबत कनेक्टेड राहण्यासाठी। तर त्याच कम्युनिटी पोस्ट आणि व्हिडिओ खाली मला 1-2 जणांनी विचारलं की नुपूर व्लॉग्स का येत नाहीयेत, काही प्रॉब्लेम आहे का? तर प्रॉब्लेम ॲज इन काहीच नाही। रुटीनमध्ये आम्ही बिझी होतो, घरात एक जवळील व्यक्तीला देवाज्ञा झाली, त्यानंतर सण होते आणि गणपती, नवरात्र, बऱ्याच गोष्टी लागून होत्या, त्यामुळे भटकंती कुठे झाली नाही। आणि चॅनलवर मी शक्यतो एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट बनवण्याचा प्रयत्न करते। जर एंटरटेनमेंट किंवा इन्फॉर्मेशन यापैकी काहीच शेअर होणार नसेल व्हिडिओ थ्रू, तर मी व्हिडिओज अपलोड करणं सरळ टाळते, कारण फक्त दर आठवड्याला व्हिडिओ गेलाच पाहिजे चॅनलवर ह्यासाठी मी कॉन्टेंट बनवत नाही। काहीतरी फायदा व्हावा तो व्हिडिओ पाहून किंवा मनोरंजन व्हावं ही एक भावना। तर आणि दुसरं म्हणजे आपल्या चॅनलवर बरेच लोक ट्रॅव्हल आणि रेसिपीजसाठी कनेक्टेड आहेत। तर मला असं विषयांतर करून डेली रुटीन व्लॉग्स मी ह्यासाठी टाकत नाही, कारण डेली व्लॉग्स पाहणारा ऑडियन्स वेगळा आहे आणि ट्रॅव्हल कॉन्टेंट किंवा रेसिपीजचा कॉन्टेंट पाहणारा ऑडियन्स टोटली डिफरंट आहे। तर मला ती मिसळ काही अशी म्हणजे असं करायचं होतं, रादर मला आयडिया नव्हती की बघायला आवडेल की नाही, पण ओनली बिकॉज मला अशा कॉमेंट्स आणि DM आले होते की नुपूर व्हिडिओ का येत नाहीये। तर आय जस्ट फेल्ट की आपण एक छोटासा लॉंग व्हिडिओ बनवूया ज्याच्यातनं डिरेक्टली कॅमेरा थ्रू तुमच्याशी मला बोलता येईल, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये फक्त माझा व्हॉइस ओव्हर असतो आणि तुमच्याशी संवाद साधते असं मला वाटत नाही, म्हणून हा व्हिडिओ बनवते। तर आज सुद्धा जरा तब्येत बरी नाहीये, सर्दी आहे बऱ्यापैकी आणि थोडा ताप सुद्धा आहे। पण उद्या आहे दसरा आणि दसऱ्याची काय तयारी आपण करतोय ते ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते। तुमचे ट्यून आणि व्हिडिओ पाहत राहा, तुमच्यासोबत पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू। तर अजिबात वेळ नको घालवूया आणि पुढे व्हिडिओ पाहत राहा। तर काल तब्येत खूपच डाऊन झाली, त्यामुळे तयारीचं वगैरे काहीच शूट करता नाही आलं मला। आज दुसरा दिवस आहे, दसऱ्याचा दिवस आहे आणि आज बऱ्यापैकी तब्येत सुद्धा बरी आहे आणि आता व्लॉगला आपण सुरुवात करूया। आणि ही सगळी तयारी केलेली होती, ही सुमुखनी घरी तोरणं बनवलेली आहेत आणि आता पटकन पूजा करून देवाची पूजा करणार आहोत आणि मग त्यानंतर आपण जाऊया गाडीची पूजा करायला। तर ही होती संपूर्ण पूजा देवांची, सरस्वतीची, आपली पुस्तकं, शस्त्र, अस्त्र सगळ्याची पूजा तुमच्यासोबत शेअर केली। आणि ह्यासोबत आमच्या गुरूंच्या पादुकासुद्धा अजूनही आमच्या घरी आहेत, त्यामुळे त्याची सुद्धा एक छोटीशी क्लिप इकडे जोडत आहे। खाली जाऊ गाड्यांची पूजा करायला। देवाची पूजा करून झालेली आहे, आता आपण जाऊया गाड्यांची पूजा करायला। आपल्या संस्कृतीतील काही गोष्टी खरंच किती सुंदर आहेत ना। म्हणजे लहानपणीपासून दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या वस्तूंची सफाई करणं, काळजी घेणं, त्याची पूजा करणं हे आपल्याला शिकवलं जातं।
अगदी सुरी कात्रीपासून ते मोठमोठ्या वाहनांपर्यंत सगळी शस्त्र आणि अस्त्र पूजली जातात. वही आणि पेनची जागा आता हिशोबाच्या वह्यांनी घेतली आणि बाबांच्या गाडीची जागा आता आपल्या गाडीने घेतली. पण भाव तोच, काळजी घेण्याचा, पूजा करण्याचा, इन अ वे थँकफुल राहण्याचा, की ह्या वस्तूंमुळे आपलं आयुष्य सुखकर आहे आणि म्हणून आपण ग्रेटफुल आहोत. ह्या सणांमागच्या थॉट्समुळे हे सण साजरे करावेसे वाटतात एवढं मात्र नक्की. गणपतीसाठी फुल. लिफ्टला आमच्याकडे फुल आहे ते वाहतोय, कारण हे सुद्धा एक अतिशय असं वाहन आहे जे रोज वर खाली करतं माणसांना. मी आता वरण मोडून इथे उकळत ठेवलंय, हे तळण करायचं. तर चपात्या करून घेते मी. इथे पालक पनीर बनवलंय आणि इथे हे ना मिरची, हे मठीय तुम्हाला माहीत आहे का? तर माझ्या मावशीनी बडोद्यावरनं हे आणलेलं आहे. हे पापडच असतात, मठीय म्हणतात ह्याला. तर हे बघा मठिया. तर हे आम्ही तळणार आहोत उडदाच्या पापडाऐवजी. इथे मिक्सरची पूजा, ते शेगडीची पूजा. तर सणासुदीच्या दिवशी इट्स मोस्टली पहिले विठोबा अँड देन पोटोबा. तर आता प्रचंड भूक लागली आहे आणि बरंचसं जेवण बनवतानाचा व्हिडिओ आम्ही घेतला नाही, कारण खूप घाई झाली होती पूजा केल्यानंतर. सो आता डिरेक्टली इथे भाजी वगैरे सगळं बनवून झालं आहे आणि जे फक्त चपात्या बनवणं आणि तळण करणं राहिलं आहे. तर आम्ही आता दोघांनी फटाफट ते सगळं करायला घेतलं. सुमुख मला वरणाच्या फोडणीसाठी सगळं जे फोडणीचं साहित्य लागतं, मिरच्या वगैरे, कढीपत्ता, ते बारीक चॉप करून देतो आहे. आणि तो फ्रूट खंड खूप छान बनवतो. मागे एका व्लॉगमध्ये तुम्ही बहुतेक पाडव्याचा व्हिडिओ असेल तो, त्याच्यात त्यांनी फ्रूट खंडची रेसिपी त्यांनी स्वतः तुमच्यासोबत शेअर केली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. तर तो ते आजसुद्धा बनवणार आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर आता आम्ही पटापट जेवण बनवून घेतो आणि यू स्टे ट्यून, अजून बराच व्लॉग राहिलेला आहे. ह्या गरम तव्यावरच मी भाजीची कढई आणि पोळ्या ठेवणार आहे, म्हणजे हे गरम राहील. मी आता याच्यामध्ये सफरचंद आणि डाळिंब घेतोय, आणि तुला सर्दी झाली आहे तर केळं नको घ्यायला, नाही तर केळं होतं आपल्याकडे फ्रूट खंडमध्ये घ्यायसाठी. तर आता हे आपण पील करून घेऊ. आपल्याकडे बरंच काय काय केळं आहे. हो, पण जे बाकीच्या फ्रुट्स मधले तुला कुठले चालणारी नाही आहेत ना. आंबट फळं कुठलीच नाही चालणार. मोसंबा आहे, संत्रा आहे, पण ते तुला चालणार नाहीये सर्दीमुळे. जेव्हा वरणाला अगदी मोजक्या वस्तूंची फोडणी द्यायची असते आणि जेव्हा खूप वेळ ती पळी गॅसवर राहणार नसते, अर्थात करपणार नसते, त्यावेळेला मी तडका पॅन वगैरे काढत बसत नाही, पटकन अशी पळीची फोडणी देते. माझी आजीसुद्धा अशी फोडणी द्यायची. तर मी इथे वरणाला आत्ता पळीची फोडणी घातलेली आहे. आज कशावरनं काहीच आज ब्लिंकिट झेप्टोवर येत नव्हतं. सगळं ड्यू टू सर्ज आणि हाय डिमांड काही येत नव्हतं. त्यामुळे आम्हाला इन्स्टामार्टवरती हा वाडीलालचा आम्रखंड मिळालाय, म्हणजे श्रीखंड मँगो. हा आम्रखंड आणि फाईनली चॉप केलेली फ्रुट्स, ॲपल आणि डाळिंब. स्फूर्ती ना सुमुख, स्फूर्तीचे जिथे ॲक्च्युली प्रोडक्ट्स मिळतात ना, तिथे स्फूर्तीचा फ्रूटखंड खूप छान मिळतो. तर तो आमच्या इथे आमच्या एरियात काय आम्हाला मिळाला नाही. त्यातून आम्ही काल तर रात्री आमचं चाललेली खरेदी सगळी ब्लिंकिट झेप्टोवरनं. तर वाडीलालचा जो अवेलेबल होता तो आम्ही मागवला आहे. त्यामुळे आम्हाला हे असं करावं लागतं. अदरवाईज स्फूर्तीचा फ्रूटखंड खूप छान आहे.
आता म्हणू नका की फ्रुट्स खूप जास्त आहेत आणि श्रीखंड कमी आहे, तर हे मुद्दाम तसं माप घेतलेलं आहे कारण आपण गोड कमी खातो. तर हे फक्त आपण एक मिक्स करण्यापुरतं हे आपल्याला श्रीखंड वापरायचं, बाकी मेन कॉन्टेंट आपला फ्रुट्सचाच आहे. ते काय मँगो श्रीखंड मध्ये पण वेलची आहे वाटतं, त्याच्यात वेलचीचा दाणा होता. येस, तर आता हे आपण घालून सारखं करून घेऊया. हे आहे आपलं फ्रूट श्रीखंड किंवा फ्रूटखंड. फ्रूट आम्रखंड. फ्रूट आम्रखंड. ज्या फ्लेवरचं श्रीखंड तुम्ही वापराल त्याचं नाव तुम्ही याला देऊ शकता. ओके. आम्ही वापरले आंब्याचं श्रीखंड म्हणजेच आम्रखंड. ओके, चल लेट्स सर्व. जेवणाचं पान वाढलं की आता तुम्हाला भेटतो. आम्ही जेवायला बसतो. खाल चाखलंस का? मस्त वरण भाजी नाही खाल्लं पण खूप छान वाटतंय खाऊन. आणि आपण कोणालाच आपल्या व्ह्युअर्सला अजून दसऱ्याच्या शुभेच्छा दिलेल्या नाही, तर तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही जेवलो आणि त्यानंतर आम्ही इन्स्पेक्टर झेंडे बघितला. मस्त मूवी आवडला आणि आता तुम्हाला आमच्या बाहेरनं दिसणारा नजारा दाखवते. आणि आम्ही ह्या घरी जेव्हा राहायला आलो 4 वर्षांमागे, त्यावेळेला ह्या ज्या माउंटन रेंजेस आहेत हे पाहण्यासाठी याचं झूम करावं लागायचं नाही, थेट हे डोंगर दिसायचे. पण आता ही जेवढे टॉवर्स तुम्हाला दिसतात हे सगळं नवीन बांधकाम आहे आणि हा सगळा व्ह्यू हळूहळू जाणार आहे ह्याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला. पण असंच ह्या व्लॉग्स थ्रू आणि व्हिडिओज थ्रू आम्ही आत्ता जेवढं आहे तेवढं शूट करून ठेवतो आमच्या. आता दिवे लावूया आणि निघूया. आज काहीतरी पाणीपुरी वगैरे खाऊ बाहेर. 10 दिवस मी बाहेरचं खाल्लेलं नाही आहे. कारण आज खाऊ शकतो ना आपण नॉनव्हेज. आज कसं खाणार? आज गुरुवार आहे. शपथ यार. त्यानंतर मस्त तयार होऊन बाहेर पडलो. शेजारच्याच विंगमध्ये आत्या आणि काका राहतात, त्यांना भेटून सोनं द्यायला गेलो. तिच्याकडे मस्त ही बासुंदी खाल्ली. ती घरच्या कपड्यात होती म्हणून जास्त शूट केलं नाही. सोनं दिलं आणि लगेच बाहेर पडलो. रावण दहन पाहायला मिळतं आहे का म्हणून बाहेर पडलो. इंस्टाग्रामवर 1-2 ग्राउंड्सचं नाव होतं. आम्हाला उशीर झालेला म्हणजे तिथे गेलो तोवर तो कार्यक्रम आटपलेला होता. आणि एका ग्राउंडवर गेलो घराजवळच्या, तिथे तर काहीच नव्हतं. तिथे बरीच लोकं येत होती आणि म्हणत होती अरे इधर तर कुछ भी नाही आहे, आणि बाहेर पडत होती. त्यानंतर तिथून रावेत फूड पार्कमध्ये गेलो आणि तिथे गेलो तर तिथे खूप लाऊड म्युझिक होतं. तर मला मायग्रेनची सुरुवात होत होती, त्यामुळे म्हटलं राहू द्यावं. मग शेवटी तसंच एक हॉटेल आहे व्हेज, तिकडे जेवायला म्हणून गेलो आणि सूप आणि सिझलर्स खाऊन दिवसाची सांगता केली. रंगोली. अच्छा, रंगोलीचं तर आपल्याला आवडलेलं जेवण. रंगोली असं हॉटेल होतं जे आम्ही वॉक करायला गेल्यावरती जाऊन जेवून आलेलो. वास चांगला आला म्हणून. आठवत आहे ना? आणि मायग्रेन झालं ना की मला ओपनवर बसावं असं वाटतं, AC सहन होत नाही आणि गरम खावं असं वाटतं. म्हणून हे सिझलर ऑर्डर केलं. तर हा एक व्हेज पुलाव होता ज्याच्यात प्रचंड काजू होते आणि त्याच्यामध्ये चायनीज ग्रेव्ही आणि कटलेट होतं. ते इंडिव्हिज्युअली सगळं खूप सुंदर होतं, पण ते अक्षरशः खिचडीसारखं एकत्र केलेलं. क्वांटिटी प्रचंड होती आणि हे सिझलर फक्त 260 रुपीजमध्ये मिळालं होतं. पण ते सिझलर टाईप लागत नव्हतं, बट जे काय होतं ते छान होतं. काय वाटलं सिझलरला? काय नाही, मला असं वाटतं पोट भरणार आहे आपलं चांगलं. परतीच्या मार्गावर असताना एका खूप सुंदर अशा देवीचं दर्शन झालं आम्हाला. ही मिरवणूक इथून विसर्जनासाठी निघाली होती आणि त्यानंतर भयंकर डोकं दुखत होतं, त्यामुळे पुढे काहीच शूट केलं गेलं नाही. सो
दॅट्स इट फॉर टुडे गाईज. हा एक लॉंग व्हिडिओ तुमच्यासाठी आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम, ऑलमोस्ट 2 महिन्यांनंतर चॅनलवर हा व्हिडिओ आलेला आहे आणि तो इथपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर त्याकरता तुमचे खूप खूप आभार. आणि लवकरच एक छोटीशी अनाउन्समेंट, आम्ही एक रोड ट्रिप घेऊन यायचा प्लॅन करतोय मी आणि सुमुख. सो लेट्स होप, फिंगर्स क्रॉस्ड की तो प्लॅन सक्सेसफुल होईल आणि लवकरच तुमच्या भेटीस पुन्हा आम्ही येऊ रोड ट्रिप व्हिडिओज सोबत. आणि असेच अधूनमधून रुटीन व्लॉग्स पाहायला तुम्हाला आवडतील का हे ह्या व्हिडिओ खाली नक्की कॉमेंट करून आम्हाला सांगा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग फूड सफर्स नुपूर सुमुख.